लक्ष्मीच्या पावलानेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आबा अद्विकला म्हणतात, तू कलाचा पत्नी म्हणून स्वीकार कर. तेव्हा तो विचार करतो, आता आबाची तब्येत जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे मला खरेसोबत चांगलं वागण्याचे नाटक जरी करावे लागले तरी ठीक आहे. म्हणून तो आबाला म्हणतो, आबा तुम्ही जसे म्हणाल तसे, फक्त तुम्ही काळजी करू नका. इकडे हॉलमध्ये रजनी जे बोलली त्यामुळे श्रीकांत चिडतो व तिला ओढत घेऊन बाजूला नेतो. तिला म्हणतो, तुझ्या दीनदमडीच्या पोरीची साईड का घेते? या सरोजवहिनी जे करतात ते अगदी योग्य करतात. यापुढे जर तू तिची साईड घेतली तर गाठ मारायची याद राख. हॉलमध्ये कलाची आई तिच्या बाबांना म्हणते, कलाला हॉलमध्ये काय झाले ते काहीच माहीत नाही आहे, तर मी तिला बोलवून आणते. त्यावर तिचे बाबा ही सहमती दर्शवतात. त्यात तिला बोलवण्यासाठी चालल्याच असताना सरोज त्यांना थांबवते व म्हणते, कुठे चाललाय तुरू तुरू? ती तिच्या मर्जीने गेली आहे तर तिच्या मर्जीनेच येईल. तेव्हा कलाची आई म्हणते, नाही, तिला इथे काय झाले आबासोबत ते काहीच माहीत नाही, म्हणून मी तिला बोलवून आणते. त्यावेळेस सरोज चिडते व म्हणते, एकदा सांगितलं ना नाही बोलवायचं तर ज्या ठिकाणी उभे होतात त्या ठिकाणी उभे राहा. शेवटी नाईलाजास्तव कलाची आई त्यांच्या जागेवर जाऊन उभी राहते. त्यांना तेव्हाच हॉलमधून आद्विकला रूममध्ये जाताना रोहिणी बघते व ती सरोजला म्हणते, यांना तर तू थांबवले, पण मग आद्विक का चालला आता रूममध्ये? नंतर आद्विक रूममध्ये येऊन कलाला हाक मारतो. त्याचवेळी आबा त्यांच्या बेडरूममध्ये अंबाबाईला म्हणतात, अंबाबाई तुला आमच्या घरी आगमन करून पण आम्ही तुमचे स्वागत करू शकलो नाही, त्यासाठी माफ कर व आमच्या घराच्या लक्ष्मीला तिचे मानाचे व सन्मान प्राप्त करून दे, ही शेवटची इच्छा आहे. एवढी कृपा माझ्यावर दाखव. आद्विकने हाक मारल्यावर कला उठते व म्हणते, चांदेकर बस आता, अजून अपमान सहन करण्याची ताकद नाही आहे माझ्यात. झाला तेवढा पुरे. किती आनंदात होते मी, पण ह्या घरात आनंदी राहण्याचा मला काही एक अधिकार नाही. चांदेकर साहेब तुम्ही जा ना, तुम्ही तुमचं काम करा. ते ऐकून आद्विक तिला समजावत असतो, पण कला मध्येच त्याला अडवते व बोलते की मला माहिती आहे तू आता काय बोलणार आहे, की जाऊ दे ना, झालं गेलं विसरून जा, आपण प्रॅक्टिकल वागूया, व माझ्या घरात मला तुझे तमाशे नको आहे. आद्विक तिला समजावण्यासाठी जातोच, पण ती म्हणते, मीच्या पुढे तुला काहीच दिसत नाही. मीच्या पुढेही आपण आपले आपुलकी सगळं असतं, पण तुला त्यापुढे काहीच दिसत नाही. आद्विक तिला समजवण्यासाठी जातोच की आपले लग्न, पण कला त्याला मध्येच हात जोडून म्हणते की मला माहिती तू आता म्हणणार आहे की आपले लग्न मी नाईलाजास्त केले, मला ते मान्य नाही, हे सगळं मला सगळं मान्य आहे, पण तू हे विसरतोय की ही परिस्थिती माझ्यावर आहे. मग एक वागणूक तुला व दुसरी मला, असे का? मी पण त्याच परिस्थितीतून गेली आहे. सतत हे सांगणं मला बंद कर. व खाली तू असा बोललास की आता सगळ्या बायका गेल्या आहे तर आता फक्त कलाच पूजा करेल, असं कसा म्हणू शकतोस तू? ती त्याला बरंच काही बोलते. सतत खालची वागणूक देण्याची गरज आहे का हे सुद्धा बोलते कला. व मी सगळं मनापासून करते, तुझ्यासाठी वटसावित्रीचा व्रत पण मी मनापासून केला आहे, सगळं त्याला इमोशनल होऊन कला बोलते. तेव्हाच अद्विक तिला समजावण्यासाठी जातो की खरे माझं ऐकून तर घे. पण कला म्हणते की तुला समजतंय का, तू माझा एक खेळणं म्हणून वापर करतोय. तुझ्या परंपरा, रूढी, तुझी प्रतिष्ठा, श्रीमंती या सगळ्यांसाठी तू माझा वापर करतोय. तुला जसे वागेल तसे तू मला नाचवतोय. पण त्यावर अद्विक तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण कला ऐकत नाही. म्हणते की तू जेव्हा बोलतो ना तेव्हा तू सांगत नाही, तू डायरेक्ट त्यांना सरळ डिसिजन सांगतो व समोरच्याला ते ऐकावेच लागते. व तू स्वतःला समजतो कोण, एवढा मोठा कोण लागून गेलास तू? सतत दुसऱ्याचा अपमान करणे, हिणवणे, ती बोलतच असते. तेव्हा अद्विकच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प करतो व तिला म्हणतो, तू माझं एकदा ऐकून तर घे. व नंतर तिच्या तोंडावर हात काढून तिला सॉरी बोलतो व म्हणतो, आपल्या अशा वागण्यामुळे आबांची तब्येत खूप खराब होते व घरातले वातावरणही चांगले होत नाही आहे. त्यावर कला बोलते की परत तेच, तुला समजत नाही आहे का मी काय म्हणते? आबांची तब्येत खराब होती आहे, घरातलं वातावरण खराब होतं आहे, त्यामुळे तू माझ्याशी फक्त चांगलं वागणार आहेस का? तुला समजत नाही आहे का? त्यावर अद्विक तिला समजावून व बेडवर बसण्यासाठी सांगतो व शांतपणे तिला बसून समजवतो की मी तुझा बावली म्हणून वापर करत नाही आहे. खाली मी खूप जास्त इरिटेट होतो, म्हणून मी इरिटेट होऊन ते सगळं बोलतो, आणि जे काही मी खाली बोललो त्यासाठी आय एम सॉरी. आणि मी हे खरंच म्हणतोय, यापुढे मी तुझ्या भावनांचाही विचार करेल.
आणि हे माझं वचन आहे आणि मी माझे वचन नेहमी पाळतो. एवढे सगळे बोलून तिचा हात धरून तिला खाली नेण्यासाठी जातो. खाली हॉलमध्ये सगळे बसलेले असतानाच रोहिणी सरोजला म्हणते, सरोज वहिनी काय चालू आहे, किती वेळ झाला, अद्विक बायकोच्या मागे गेला काय, तिकडचाच राहिला. त्यावर सरोज म्हणते, तू काहीही बोलू नकोस, अर्थाचा अनादर करू नकोस. त्याला आबांचं असं वागणं सहन झालेलं नाही म्हणून खोलीमध्ये सुनवायला गेलाय तिला. त्यावर रोहिणी म्हणते की आईचं बायकोला ऐकवलं तर आईही खुश आणि खोलीत जाऊन बायकोला म्हणवलं तर बायकोही खुश. त्यावर सरोज म्हणते, असं काहीही होणार नाही, अद्विक असं कधीच करणार नाही. हे सगळं बोलत असतानाच रोहिणीला अद्विक कलाचा हात धरून जिन्यावरून खाली उतरताना दिसतो व ती सरोजला दाखवते व म्हणते, बघ तुझा मुलगा आला आहे तिकडे. त्यांना असं हात धरून येताना पाहून अर्धे जण खुश होतात तर अर्धे खूप नाराज होतात व रोहिणी मनातल्या मनात म्हणते की या कलाच्या बाबतीत काहीही प्लॅन केला तरी तो सरळ होतच नाही किंवा त्याला ही कला काहीतरी वेगळं वळण देतेच. व सरोजला म्हणते, सरोज वहिनी इतकं सगळं होऊन गेलं पण आली नाही ती व अद्विकने असं काय जाऊन तिला समजवलं की त्याच्या हातात हात घालून आली आहे. अरे सॉरी, तिने तिचा हात नाही धरला आहे तर त्याने स्वतःच्या हातात तिचा हात धरला आहे, म्हणजे बायकोसमोर पळतं घेतलं आहे वाटतं अद्विकने, असं म्हणून सरोजला भडकवते. तेव्हाच रजनी उठून म्हणते, बरं झालं कलास तू आली, म्हणजे अच्छा म्हणजे नवरा मनवायला आला म्हणून आलीस बाई तू खाली, असं म्हणून दोघांना चिडवते. हे ऐकूनच दोघं एकमेकांच्या हातातून हात काढून घेतात व सगळ्यांसमोर अद्विक म्हणतो की सकाळपासून हे जे काही झाले व कला जे काही बोलली ते काही चुकीचं नव्हतं व सकाळपासून या घरात तिचा खूप अपमान झाला आहे. ती सगळं मनापासून करते पण ते अपमान करणं हे काही गरजेचं नव्हतं. हे ऐकूनच रोहिणी मनात बोलते की गरज नव्हती म्हणजे म्हणायचं काय अद्विकला. अद्विक आबांजवळ म्हणतो, आबा तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे, ही आपल्या घराची लक्ष्मी आहे व आपल्या घराच्या लक्ष्मीला आम्ही खूप चुकीची वागणी दिली व तेही या दिवशी मंगळागौरीच्या दिवशी, म्हणून मला माझी चूक समजली आहे. ते ऐकूनच सरोज तिच्या जागेवरून उठून अद्विकला बोलते की तू काय बोलतोयस, तुला कळतंय, तू हिला आपल्या घरची लक्ष्मी बोलतोय. त्यावर अद्विक तिला म्हणतो की आई आपण उत्तरपूजा करून घेऊया ना, ते जास्त महत्त्वाचं आहे नाही का. तेव्हाच आजोबा म्हणतात की अद्विक तू म्हणतोय ते एकदम बरोबर आहे, बायको आपल्या नवऱ्याच्या मागे सावली बनून उभी असते, तर नवरा पण आपल्या बायकोच्या मागे सावली बनून उभं राहिला तर कुठे काही चुकीचं झालं. तेव्हाच कला म्हणते की आजोबा इथे काही चुकीचं झालं आहे का, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का. आणि सोहम तू आजोबाला असं काय धरलं आहे. सोहम बोलतच असतो की आजोबा त्याची गोष्ट मोडून तिला म्हणतात की ते बाकी नंतर, चला आपण पहिले पूजा करून घेऊ. ते ऐकून कला त्यांची माफी मागते व म्हणते, आबा मला माफ करा, मी असं पूजा अर्धवट सोडून जायला नको होतं, त्यामुळे देवाचा अपमान झाला. आबा तिला मोठ्या मनाने माफ करतात व म्हणतात आता आपल्या घरात सगळं चांगलंच होणार. आणि कला आणि अद्विक पूजेला बसतात व ह्यावेळेस दोघेजणही आनंदाने व स्वखुशीने पूजा पार पाडतात. संध्याकाळी चांदेकरांच्या हॉलमध्ये सगळ्या बाया मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी जमलेल्या असतात. तेव्हाच एक बाई म्हणते, कला आता तू नाव घे बरं छान, मग आपण तुझ्या मंगळागौरीचे खेळ खेळू. व दुसरी पण तिला सगळे प्रोत्साहित करतात. रजनीही म्हणते, असे एक पण काम नाही जे आमच्या कलाला जमत नाही, कला छान नाव घे बरं तू. व कला नाव घेते. सूत्राच्या वाट्यांमध्ये सजलं सासरण माहेर, अरिष्ट संकट अमंगळ अशुभ जाऊ दे चांदेकरांच्या घराबाहेर. हे नाव ऐकून सगळे कलाचे भरपूर कौतुक करतात. तेव्हा रोहिणी सरोजला म्हणते की वहिनी मला वाटलं नव्हतं की मंगळागौर इतकी छान साजरी होईल म्हणून. आपण सगळे इथे खेळ खेळत बसलोय व खरा खेळ तर तुझी सूनच खेळली. आज दाखवून दिलं तिने सगळ्यांना कसा अद्विक तिच्या तालावर चालतो म्हणून. त्यावर सरोज तिला चिडते व रोहिणी म्हणते की मी जरा फटकळ आहे तर मी एकदम बरोबरच बोलते. तुला त्या अद्विकला माहिती आहे ना तुला तिचा किती राग येतो, तरी पण हाताला धरून आणलं आहे तिला सगळ्यांसमोर. नशीब काही दिवसांनी उचलून नाही आणलेलं बघायला भेटेल आपल्याला. त्यावर सरोज काहीच बोलत नाही. सगळ्या बायका कलाला म्हणतात तुझा मान आहे तर तू पहिली. तेव्हा कला आणि रजनी फुगडी खेळतात व बाकीच्या बायाही खेळतात. त्यांचं झाल्यावर बाया म्हणतात चला आता विहिणीची बारी. त्यावर कलाची आई आणि सरोज ही एकदम मन मारून फुगडी खेळतात. त्यांची फुगडी खेळून झाल्यावर बायका म्हणतात की आता सासू सुनेची फुगडी होऊन जाऊ दे,
त्यावर कला आणि सरोज समोर येतात व सरोज खूप रागात असते तर ती कलाचा हात खूप जोरात दाबून फुगडी खेळत असते. कलाला खूप दुखते पण तरी ती सहन करते. शेवटी सरोज तिला गोल गोल फिरवून तिचा हात सोडून देते व कला खाली पडते. ती पडल्यामुळे सगळ्यांना कलाची चिंता. कला खूप शॉक होऊन सरोजकडे बघत असते. काजल विचारते, ताई तू ठीक आहे ना? त्यावर कला खोटंच सांगते, साडीत पाय अडकवून पडली मी. त्यावर सगळ्या बायका म्हणतात की सासू सुनेची जोडी एकदम छान फुगडी खेळली. सुनेनी पण सांभाळून घेतलं आणि सासूही एकदम छान फुगडी खेळल्या. थोड्या वेळाने दुसरा डाव खेळतानाही सरोज आणि कलाची जोडी असते. त्या लाटण्याने खेळत असतात तेव्हा सरोज मुद्दाम कलाच्या हाताला मारते. कलाला दुखते तेव्हा ती थांबते. तेव्हा सरोज म्हणते की तुझे सगळे डाव ओळखून आहे बरं का मी. माझ्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेस. तुला मी आधीच सांगितलं त्याच्या जवळ जाऊ नको. व वेळेचं भान ठेवून त्या वापस खेळायला लागतात. वापस सरोज तिला लाटण्याने मुद्दामून मारते. वापस थांबल्यावर म्हणते की तुला अशी वटणीवर आणेल ना की आयुष्यभर सगळे खेळ तुझ्या लक्षात राहतील. आजच्या भागात एवढेच. उद्याचा भाग जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.